आत्ता अशी अडचण आहे. समजा आमच्या गावाला देवळं आहेत 20. आत्ता लोकवर्गणीतनं 3 सभा मंडप झाले, पण कुठले आमदार निधीतनं, खासदार निधीतनं किंवा पंचायत समिती झेडपीतनं काही विकास नाही. रस्ते गावाला पाणन रस्त्याची एवढी अवस्था बेकार आहे आता ह्या गावाला. म्हणजे कुठली पार्टी असू द्या आणि कोण पण असू द्या, 100 पुढारी दोन्ही पार्टी. किती पुढारी पण पाऊस झाला तर मळ्यात जायला सुद्धा रस्ता नाही गावाला. ही पोझिशन आहे आता गावाची. आलं का लक्षात? फक्त कसं इलेक्शन आलं की यायचं, इलेक्शन गेलं की जायचं. पण आता जिल्हा परिषद निवडणूक लागली. एक सभा मंडप रणजितदादांना मंजूर केला, मारुती मंदिर, आणि पाणन रस्त्याला एक 20 लाख रुपये निधी रणजितदादांनी दिला आमच्या, म्हणजे टाकला आमच्या ह्याच्या गावात. नाही तर हिथनं मागं सभा मंडप गावात एक तुम्ही देवळं बघा, एक सुद्धा सभा मंडप, 3 सभा मंडप लोकवर्गणीतनंच गावानं तयार केलं. ते असं कुठल्या कोणाचा निधी 1 रुपया आम्हाला आला. पुढारी काय करते? जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य काय निवडून गेलं की त्यांना यायचं नाही, पुढच्याच 5 वर्षाला यायचं मत मागायला. संपला विषय त्यांचा. करतात? माणसं निवडून देतील का? देतात ना, म्हणून तर निवडून येतात नाही. निवडून काय येतात म्हणजे काम करायचीच नाहीत ना कोणी. आता तुम्हाला सांगू का, मागचा झेडपी सदस्य जर मागच्या वेळेस निवडून गेला, त्याच्यावर जर आला नाही तो, आणि ती नका काय येणार, पण जी कार्यकर्ते समजा गावातले पुढे त्यांना तरी काम करायला पाहिजे नाही, करायला नाही पाहिजे का? तुम्ही आता रस्ते बघा गावातले, देवळाला सभा मंडप आहे का बघा, सगळी मंडप, म्हणजे एक सुद्धा सभा मंडप नाही. 100 मताचं गाव आहे ना, तिथं 10 सभा मंडप आहे, आणि इथं 1000-1500 मताचं गाव आहे, त्याला 1 सभा मंडप आहे. म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही, पण काम करा ना. कोण वाटतं आता कोण निवडून येईल? काय जिल्हा परिषद सदस्य कोण वाटतंय? आता काय भाजपचीच हवा इकडे सगळीकडे, नुसतं आता हे म्हणायचे. हो, आता काय राहिले का? मंडळी नमस्कार. आज आपण पोहोचलोय हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील या आरडगाव मध्ये. कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध लोक या हिंगणगाव गटातील आरडगाव मधील बसलेत, आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की इथल्या आरडगावचा विकास झाला का, आणि यांना काय वाटतं की येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार म्हणलं. नमस्कार. नमस्कार. इथलंच का? आरडगावच का? आरडगावच आहे. किती वय आता? 92. 92. हो. आम्ही जगणार का 92 पर्यंत? आम्ही जगणार का 92 पर्यंत? काय खात होता तुम्ही एवढं? काय काय खात होता? काय चटणी भाकरी काय खाते? 92 पर्यंत जगलाय तुम्ही. हा? बरं, आता पावसाळ्याला खाल्ल्यात, राजकारण जवळून बघितलंय. आता काय काय मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का इथला आरडगावचा? अशोक करात तेवढं बाजार दिलंय. काय बांधलंय अशोक करात? त्याड बाजार दिलंय. कोण होतं अशोक करात? कोण होतं? जिल्हा परिषद हे होत सदस्य होतं वय. त्यांनी तेवढं बांधून दिलंय. काय वाटतं तुम्हाला, मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का आरडगावचा? कसला काय नाही केलं काय नाही केलं? कोणी काय कोण केलं? होतं जिल्हा परिषद सदस्य? कोण होतं? कोण असेल कोण असो, काय माहित नाही मला, पण असेल ते त्यात नाही काय काय नाही केलं. काय केलं. आता काय वाटतंय कोण येईल निवडून? त्याचं काय सांगतात? हा? ह्याच्यावर काम चाललंय आता पैसे पैशाव. पैशावर काम चाललंय. पैशावर काम चाललं म्हणजे काय गॅरंटी नाही कोणाची. नाही गॅरंटी. नमस्कार. काय घेऊन चाललाय? काय साडी बिडी सकाळी कुठं घेऊन चाललाय? का वाटलं तुम्हाला कोणी वाटलं बिटलं का काय? नाही, नाती दिली माझ्याजवळ, हा, ती बी घेतली आपल्या जवळ. पण नातीनं का म्हण दिलंय? नाती म्हणली काय तिचं काम असेल ते म्हणली, दादा सांभाळा घडीभर. शिवून बिवून आणा काहीतरी असेल. हा, होय. आता वय किती? वय माझं 86. 86. हो, लय जुनं दिसताय. 86 चालू आहे. ऐका की, काय राजकारण जवळनं बघितलंय, काय जुनं पुढारी आणि आत्ताच्या पुढाऱ्यात फरक काय जाणवतो? काय फरक आता? काय करतच नाही ते, नुसतं निवडून येते ते मत घ्या पुरती, आणि काय करतच नाही ती. काय करत नाही. आता वय 86 झालंय तुमचं. 86. मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का आरडगावचा? काय नाही, काय कुठं काय केलं? एवढं स्टँड तेवढं बांधलं बघ कुणी बांधलंय? त्या खरातानी. खरातांनी? कोण होतं खरात? कोण होतं? आता खरात कोण? सदस्य होते. त्यांनी तेवढं बांधलंय. आता काय मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी, आता निवडणूक लागली, काय वाटतंय तुम्हाला? काय करावं गावात? रस्ते बिस्त तुमच्या गावात प्रचंड वाताहत दिसते, रस्ते नाहीत, काय नाही. बरोबर आहे की. आता काय
कोणी निवडून तसं सांगता येणार नाही. त्यांनी सांगितलं ही चालतंय फक्त ही चालतंय ही हे चालतंय. आणि डबल पैसे वाढले ते झालं बा, आला निवडून. खरं आहे बरं का, खरं आहे अगदी. 100% खरं आहे. ह्याच्यावर मतदान होतंय हो का बरं हात जोडून बसलाय काय नाही हा? कसले आपलं नाही. विचार काय करताय काय नाही काय ते विचार करताय खरं नाही. सांगा नाही नाही काय नाही हा काय नाही काय नाही विचार काय कर. नाही बरं काय निवडणूक लागली की आता मग हा. मज्जाच मज्जा असेल आता का नाही काय नाही नाही काय अवघड आहे सगळं, हा? कोणाचं घेते नाही आणि देते नाही काय नाही ना मग आता काय म्हाताऱ्या माणसाला काय त्या पाहत नाही कोणी तर नाही काय म्हाताऱ्या माणसाला काय? नाही काय काय नाही हा वय झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला किंमत नाही, किंमतच देत नाही ती कोणी. किंमत देत नाही हा त्यांना काय म्हातारा व्हायचं नाही वय आज सगळीच होणार की हो. मग किंमत का देत नाही ती? द्यायला पाहिजे किंमत. काय मतदान करत नाही म्हातारा माणूस. बरोबर बरं ऐका की आता निवडणूक लागली या हा आता पुढारी येणार, हा नमस्कार चमत्कार होणार आणि पुन्हा गायब होणार. खरं आहे का? खरंच आहे खोटं काय काय चालतंय पुढाऱ्यांनी विकास केला का मागच्या पुढाऱ्यांनी काय? तर काय मी इथं नव्हतो, मी गावाला होतो खाली असो पावरडेला होतो. मग गाव कुठलं तुमचं मग? गाव हे आहे पण तिकडं होतो. तिकडे होता होय हा, तिकडं खाली कोणाकडं होता? पावरडे. पुरीकडे. राजन भाऊ फराड्याकडं तिकडे काय जाव आहेत का? मुकदम म्हणून दिवाणजी म्हणून होतो तिकडं खाली. तिकडे होता होय तुम्ही? हा. मुकदम होता. हा. आयला म्हणजे तुम्ही शिकलाय चांगलंच. हो आता कोण येईल निवडून असं वाटतंय? तसं काय आता सांगता येते त्याचं तरी वातावरण कुणाचं आहे आता? नाही काय आपण नाही गावात फिरत नाही त्यामुळे काय कळत नाही कोण येईल काय होईल त्याचं नाही. बर नमस्कार 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 गुरु शंकरा बर नमस्कार म्हणलं. हा बोला ना राव. हा, काय वाटतं आता निवडणूक लागली राजकारण लागले पेटलंय. ना बरोबर आहे ना हिशोबाने ना फक्त विकास केला पाहिजे गावाचा. नाही केव नाही केला जुन्या माणसांनी विकास केलाय का? आता जिल्हा परिषद सदस्य मागचं जुनं हा ना, होतं बरोबर त्यांनी आहे ना पण विकास काहीच केला नाही. गावावर इथं येऊन नाही केला नाही केला नाहीच. इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की विकास काय केला नाही आणि याच माध्यमातून अजूनही नागरिकांना आपण विचारू. आता ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी सांगितलं की फक्त ह्याच्यावर राजकारण चाललंय आणि मतदान होतंय. आता बघू आपण अजून इथल्या आरडगाव मध्ये विकास झाला का काय वाटतंय? नमस्कार इथलंच का हा बर काय वाटतंय आरडगावचा विकास झालाय का? झालं काय झालं रस्ते बिस्ते पडलेत की तसंच वाटोळ झाले की तुमच्या गावचं? झालं तर काय हा? कोणाला बोलायचं काय कुठं रस्ते आहे तिथे सगळे पटात उडतोय तुमच्या गावात. आहे म्हणजे आम्ही सरपंच बाकीच्या गावात जावा कॉन्क्रीट बिंक्रीट झाले काय मागणी बिगणी होत नाही? सरपंच बिरपंच काय करत नाही वे? आमचाच वर्ग आहे का करत नाही सरपंच मागणी? काय सांगायचं म्हणता हा, जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला नाही काय नाही दिसतंय तुमचं गाव सगळं बाकात झालेलं. विकास केला पाहिजे ना करायला पाहिजे. मग सरपंचांना सांगा की मागणी बिगणी करा पत्रव्यवहार करा. हा जिल्हा परिषद सदस्यांना मागणी करा रस्ते करून घ्या कॉन्क्रीट करा गावात गाड्या फिरतील ना बरा 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 बरा. हा आहे. काय होतं मागचं जिल्हा परिषद सदस्य विकास करत होतं का? तर बघूया काय होईल आता आम्ही बघा पुन्हा येतो. काय नमस्कार इथलंच का तुम्ही? तर ह्यांनी सांगितलं की काय विकास झाला नाही मागच्या जिल्हा परिषद सदस्याने विकास केला नाही काय नाही. काय वाटतं तुम्हाला खरी का गोष्टी? नाही ना केला आता खरेच आहेत ही खरेच बोलतात सगळी. मागच्या ह्यांनी कुणीच काय विकास केलेला नाही नाही केला. नाही केला. आता काय वाटतंय चित्र पलटल? आता चित्र पलटलच ना. आता रजिदाच्या माध्यमातून सगळे चित्र पलटणारच आहे. विकासाची गंगा येणार आहे आता आमच्या गावी. कोण कोण उभं राहिले काय? आता नलवडींची सून आहे आणि इथं सुरेश त्यांची मिसेस आहे. फोन येतो तुम्हाला फोन घ्या पहिला थोडा महत्वाचा असला तर हे का. बोला बोला. हॅलो हा या की बाहेर. फोन आलाय त्यांना महत्वाचा तोपर्यंत आपण थांबूया. बर काय म्हणत होता आता बोला. कोण उभं राहिले निवडणुकीला कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? कमळच निवडून येईल. कमळ निवडून येईल का बरं? कामच आहेत ना दादांची. काम आहे दादांच्या माध्यमातून कामच आहेत. पण तुमच्या गावात तर बऱ्यापैकी कामं झालेली दिसत नाही रस्ते बिस्ते लय वाहतात आहे. आता नवीन ही निवडणूक आहे त्यामुळे दादांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली. होते ना काम होतील दादांच्या माध्यमातून. आता बऱ्याच गावात फिरतो तर सांगतात लोक की कमळाला आम्ही मतदान करणार आहे दादांच्या माध्यमातून मतदान होईल. आणि बागडे कुणाला मतदान करायचे आपल्याला?
कमळ करतो का? म्हणजे थोडक्यात तुम्हाला वाटतं की दादांच्या माध्यमातून आरडगावचा विकास होईल असं तुम्हाला वाटतं, त्यामुळे तुम्ही नलवडे त्या भोयटेनला निवडून देणार आहे. नमस्कार. नमस्ते. इथलंच का आरडगावच का? आरडगाव. काय वाटतं तुम्हाला, विकास झालाय का? माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का आरडगावचा? माझे जिल्हा परिषद सदस्य आम्हाला गावलंच नाहीत. कोण होतं काय? गायकवाड तरडगावचे. होय का? काय वाटतं आता येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि कोण असावा, थोडक्यात काय सांगा? येणारा जिल्हा परिषद हा भाजपचाच असणार आहे सदस्य, आणि जिल्हाध्यक्ष पण भाजपचाच होणार आहे. कारण आमच्या तालुक्याचं खूप कल्याण केलं जुन्या पार्टीनं, त्यामुळे आता लोक शाणी झाले. काय वाटतं तुम्हाला की मोठ्या प्रमाणात तुमच्या गावात बघितलं तर मूलभूत रस्ते वगैरे थोडंसं हे भीषण आहे, रस्ते झाले पाहिजेत, कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे, गाड्या वगैरे फिरताना हे होतं, काय वाटतं? आमच्या गावात जुने नेते 5 वर्षांनी यायचे. जिल्हा सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य ह्यांना धरून आणायची 5 वर्षांनी. 5 वर्षांनी तो त्यांच्यासोबतच यायचा. तो एकटा कधीही आला नाही, त्याला माहित होतं गाव धरून मारेल. गाव बोललं का ते गेल्या पंचवार्षिकला रडून गेले. होय. हा. काय वाटतं तुम्हाला, मागील जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का? थोडक्यात काय सांगाल तुम्ही? गावच्या आमच्या समजा आमच्या गावाला देवळं आहेत 20. आता लोकवर्गणीतनं 3 सभा मंडप झाले, पण कुठले आमदार निधीतनं, खासदार निधीतनं किंवा पंचायत समिती झेडपीतनं काही विकास नाही. रस्ते गावाला, पाणन रस्त्याची एवढी अवस्था बेकार आहे आता ह्या गावाला. म्हणजे कुठली पार्टी असू द्या आणि कोण पण असू द्या, 100 पुढारी दोन्ही पार्टी. किती पुढारी? पण पाऊस झाला तर मळ्यात जायला सुद्धा रस्ता नाही गावाला. ही पोझिशन आहे आता गावाची. आलं का लक्षात? फक्त कसं इलेक्शन आलं की यायचं, इलेक्शन गेलं की जा. पण आता जिल्हा परिषद निवडणूक लागली, एक सभा मंडप रणजितदादांना मंजूर केला, मारुती मंदिर, आणि पाणन रस्त्याला 20 लाख रुपये निधी रणजितदादांनी दिला आमच्या, म्हणजे टाकला आमच्या ह्याच्या गावात. नाही तर हिथनं मागं सभा मंडप गावात एक तुम्ही देवळं बघा, एक सुद्धा सभा मंडप, 3 सभा मंडप लोकवर्गणीतनंच गावानं तयार केलं. ते असं कुठल्या कोणाचा निधी 1 रुपया आम्हाला आला. पुढारी काय करते? जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य काय निवडून करते? गेलं की त्यांना यायचंच नाही, पुढच्याच 5 वर्षाला यायचं मत मागायला, संपला विषय त्यांचा. तशी माणसं निवडून देतील का? अहो येतात ना, म्हणून तर निवडून येतात नाही. निवडून काय येतात मग? काम करायचीच नाहीत ना कोणी. आता तुम्हाला सांगू का, मागचा झेडपी सदस्य जर मागच्या वेळेस निवडून गेला, त्याच्यावर जर आला नाही तो, आणि ही नका काय येणार, पण जी कार्यकर्ते समजा गावातले पुढे त्यांना तरी काम करायला पाहिजे नाही, करायला नाही पाहिजे का? तुम्ही आता रस्ते बघा गावातले, देवळाला सभा मंडप आहे का बघा, सगळी मंडप, म्हणजे एक सुद्धा सभा मंडप नाही. 100 मताचं गाव आहे ना, तिथं 10 सभा मंडप आहे, आणि इथं 1000-1500 मताचं गाव आहे, त्याला 1 सभा मंडप आहे. वाटतं मोठं म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही, पण काम करा ना. कोण वाटतं आता, कोण निवडून येईल? काय जिल्हा परिषद सदस्य कोण वाटतंय? आता काय भाजपचीच हवा इकडे सगळीकडे, नुसतं आता हे म्हणायचं. हो, आता काय राहिलं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगता रणजित दादा निवडून येते, खरं आहे का ती? त्यांनी सांगितलं भीषण अवस्था, लोकवर्गणीतनं सभा मंडप वगैरे केले. काय बी उद्या, पण रणजितदादा सांगत नक्की येणार. रणजितदादा चांगला आहे. विकास करतात. हा, विकास करतात तुमच्या गावचा, बरोबर आहे. आरडगावचा, सगळेच सगळ्याचा विकास. तर ते 2022ला काम चालू झाले, 2026 आहे, अजून काही काम झालेलं नाही. वितरण व्यवस्था 50% बाकी आहे. त्याची गेले मार्च महिन्यापासून आम्ही हे करतोय, पाठलाग करतोय. तर ते आता 6 महिन्यापूर्वी, 1-2 महिन्यापूर्वी आम्हाला पंचायत समितीतून असं पत्र दिलं आहे ग्रामपंचायतला की वाढीव प्रस्ताव दिला तरच ते तुमचं काम होईल, नाही तर होणार नाही. त्याच्या अगोदर कुठलं काही सांगितलं नाही. त्याच्यानंतर ते काय सांगतात की विहिरीचं इस्टिमेट वाढलं. तर विहिरीचं काम 2.5 वर्षापूर्वी झाले. 2.5 वर्षापूर्वी झालेल्या कामाचं इस्टिमेट वाढलेलं त्यांनी कधी सांगितलं गेलं, आम्ही पिछा केला, वितरण व्यवस्थेचं काम का होत नाही. त्याच्यानंतर ते सांगतात की तिकडं पैसे हे झालेत. मग ते 2.5 वर्षापूर्वीच सांगितलं पाहिजे. तोंडी, लेखी असं कुठल्याही काही ग्रामपंचायतला सूचना दिलेली नाही. आणि त्या प्रत्येक वेळेला तो विषय आला की वाढीव दिल्याशिवाय होणार नाही, वाढीव दिल्याशिवाय होणार नाही. त्याच्यानंतर आम्ही अशी मागणी केली त्यांच्याकडे आता ग्रामसभेचा ठराव करून की आम्हाला ह्याचा पूर्ण इस्टिमेट द्यावी, कुठली वर्क ऑर्डर द्यावी, त्याच्यानंतर झालेल्या कामाची MB द्यावी. कुठं वाढलं ही तर कळलंच पाहिजे ना. वाढलंच कुठं, तुम्ही जर नसतं पत्र देणार 2 वळीचं वाढीव द्या तर देणार, म्हणजे देता येणार नाही. वाढलेलं दाखवलं पाहिजे, ती दाखवत नाही. गेल्या मार्च म्हणजे आज 9-10 महिने झाला आम्ही याचा पिछा करतोय, कुठलाच ही मिळत नाही. फक्त पत्र वाढीव द्या, वाढीव तर आम्ही म्हणजे द्यायचं नाही आम्हाला. तुम्ही वाढलं हे दाखवलंच पाहिजे ना, वाढलंय काय हे दाखवलं पाहिजे. आणि विहिरीचं जर वाढले 2.5 वर्षापूर्वी तर वितरण व्यवस्था तुमची होणार नाही.
ही पहिले पंचायतीला सांगितलं पाहिजे की बाबा तुमची ग्रामपंचायत नूतन व्यवस्था अपुरी राहील, आम्हाला वाढीवचं पत्र द्या. तसं काय सांगितलेलं नाही, तसं पत्र नाही. आणि आम्ही ज्या वेळेला मागं लागतो ही का होत नाही, त्यावेळेला ही उत्तर येते. म्हणजे हा ह्यात मोठा भ्रष्टाचार वाटतोय तुम्हाला? भ्रष्टाचार नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं, गोड बंगाल म्हणायचं. गोड बंगाल म्हणण्यापेक्षा, भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा आहे का नाही, ही स्कीमच खमटायचं काम चाललंय असं आम्हाला वाटतं. मला व्यक्तिगत असं वाटतं ह्याच्यात की ह्याला कोण वालीच नाही. कोण आहे स्कीमच्या मागं सगळं कोण आहे आणि काय नाही कोणाकडून मंजूर ही झाली आहे? हे म्हणजे जलजीवन आहे. जलजीवन आहे योजना म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारची असे ते आहे योजना. आता ह्याच्यात आम्हाला कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे, बोर्डवर कॉन्ट्रॅक्टदार वेगळाच आहे. प्रत्यक्षात इथं काम कोण करतंय ही म्हणजे पंचायतीला बी माहित नाही. ग्रामसेवकांना 1 वर्ष झालं, 3 ग्रामसेवक झालेत. आता 1 ग्रामसेवक आलेत, त्यांच्याशी बी काही चर्चा झाली की त्यांना विचारलं ह्या कामाबद्दल काय नाही. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टदार कोण, काम कोण करतंय, कारण आमचं शासनासंग भांडण आहे, आमचं कॉन्ट्रॅक्टदाराशी भांडण नाही. आम्हाला पत्र कॉन्ट्रॅक्टदारांनी दिले का ग्रामपंचायतला वाढीव द्या म्हणून? नाही. कुणी दिलं? पंचायत समितीने दिले. मग पंचायत समिती संघच आम्ही भांडतोय. आणि 21-5-25 पर्यंत ह्या स्कीमची कुठलीही कागदपत्राची फाईल ग्रामपंचायतीकडे नाही असं लिखी आम्हाला त्यांनी दिले, ते आमच्यापाशी आहे. 21-5-25 पर्यंत पाहिजे का नाही पाहिजे वर्क ऑर्डर किंवा काय ग्रामपंचायतीच्याकडे. मोठा भ्रष्टाचार आहे. आता मोठा भ्रष्टाचार म्हणायचं का काय म्हणायचं, ती शासन तरावर चौकशी झाल्यावर कळत. कोण आहे याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण वाटते तुम्हाला? नाही आता सर्वस्वी जबाबदार आम्हाला म्हणजे ह्याच्यात फक्त आम्ही शासनाशीच भांडणार. आमचं म्हणणं आहे फक्त शासन, त्यांनी पत्र दिलंय ना, जे ह्यात दोषी वाटतील त्यांना निलंबित करावं असं तुम्हाला वाटतं? नाही त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे ना. आणि हे एक आरडगावची योजनेचा घोटाळा नाही जलजीवन मध्ये, प्रत्येक गावात हीच बॉम्ब आहे. म्हणजे ही पारदर्शक योजना झालेली नाही दिसत आरडगाव मध्ये. नाही आरडगावात नाही, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशी बॉम्ब झाली. म्हणजे पुढचे फक्त तोंडाची लोक मलिदा खात्यात दिसतात, मर्यादा खात्यात आणि काय खात्यात घी खात्यात ही त्यांनाच नाही. लोक नाही पुढची लोक नाहीत ह्याच्यात हे शासनाचीच लोक आहेत. म्हणजे ह्याच्यात लोकप्रतिनिधी कोण नाही, स्थानिक गावातला बी नाही. जलजीवन मिशनचा जर उघडकीस आला घोटाळा तर ह्या कर्मचाऱ्यांवर आणि इथल्या लोकप्रतिनिधींवर काय कारवाई करा? तुम्हाला काय वाटतं, तुमची मागणी काय राहील? आमचं एकच मागणी आहे की ही आलेली रक्कम संपूर्ण वापर झाला पाहिजे, संपूर्ण काम झालं पाहिजे. आणि ते जे त्याच्यात जे कोणी काही केलं असेल त्याच्यावर किती कारवाई झाली. बाकी आमचं काम पूर्ण झालं पाहिजे. आम्हाला हे दुसरं काय म्हणायचं. विलंब लागतोय, प्रलंब लागतोय ह्या कामाला. आता 10 महिने झाले आम्ही पिछा करतो, तरी सुद्धा अजून काय नाही. 3रं अधिवेशन आलंय आता, हे अधिवेशन 3रं येईल. आमदार साहेबांच्या समोर बी बोलावलं होतं, त्या अभियंते भुजबळ वैटे, तिथं सांगितलं वितरण नकाशा दाखवा, नकाशाप्रमाणे काम झालं किती, राहिलं किती, ती पूर्ण करा. आणि वाढीव अजून पाहिजे असेल तर द्या, नकाशाप्रमाणे असेल तर. तिथं येतो म्हणले, जावतो म्हणले. हिथं आले नकाशा, आम्ही हिथं आले नंतर 1-2 दिवसानं 15-16 जण आम्ही ग्रामपंचायतमध्ये बसलोय. ग्रामसेवक हे त्यांना विचारलं नकाशा नाही. मग नकाशा नाही तर ही कशी स्कीम झाली? आणि नकाशा आहे, शासन आपल्या दारी, त्याच्यामध्ये बी हा विषय झालेला आहे. त्यावेळेला बी आम्ही बोललोय हा सगळ्या गोष्टी. प्रमाणात भ्रष्टाचार असं वाटतं तुम्हाला? आता भ्रष्टाचार म्हणायचं काम पूर्ण होत नाही ह्याचा अर्थ काय म्हणायचं? मंडळी, जलजीवन मिशनवरती आरडगावमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येतोय. अशा पद्धतीने काम प्रलंबित होत आहे आणि जर प्रलंबित होत असेल आणि पुढे जात असेल तर यामध्ये कुठंतरी एक भ्रष्टाचाराचा वास दिसून येतो असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. आणि काय सांगाल, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व राजकीय बातम्यांचा आढावा आपण सविस्तर काय सांगाल या माध्यमातून घेणार आहोत. कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे, आरडगाव.